तो तेथेच मुकला. हरी पाठी फिरवला तोची धन्य. मनाच्या मार्गाने जाऊन जमणार नाही म्हणून पहिल्यांदा महात्मा अवताराला आले. गीता ग्रंथ सांगितला बरोबर गेला नाही. समुखे आपण सांगितो श्री विष्णू गीता प्रश्न अर्जुनासे. अर्जुनालाच का सांगितलं असेल तर अर्जुनाची निव्याचे गीता प्रकाशनी श्री राज्य संसार एवढे थोर रोजे फेडल्या जगाचे. परत अवतार घेतला महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर. मग या महात्म्याने म्हणावं माझ्या मराठ्याची नगरी ब्रह्मविद्याचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वारी हो द्या जगा. काय म्हटलं नुसतं तालुक्याला नव्हे गल्लीला नव्हे जिल्ह्याला नव्हे तर अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंद हरीन किती लोके. असे असणारे महात्मे तुमच्या माझ्यासाठी परत परत अवतार घेतात. हाडाचे काढे रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा करून परत परत अवतार घेतात. म्हणून त्या महात्म्याला
गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, कपाळाला चंदनाचा टिळा आहे, पण अंतःकरणामध्ये जिव्हाळा नसेल ना माझे संत वारकरी म्हणत नाही. माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे लक्ष लावून अंतरी तोच वारकरी पंढरीचा. खराच वारकरी त्याचं लक्ष अंतरात असतं विठ्ठल. कशासाठी करायचा सप्ताह? धर्माचे पालन करणे, पखंड खंडन हे जमा करणे काम, वाढवावे नाम. कशासाठी करायचा? खऱ्या अर्थानं चांगला जर विचार केला तर आमच्या अर्जुन मामांसारखे महात्मे अवताराला आले आणि काहीतरी रोपटं लावून गेले. युवलेशी रोप लावलेली द्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी. कुणाचं केला भक्त ऐशी जाणाचे दी उदास, गेले आशा पाश किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण. गावडे जनधन माता पिता. आणि तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेला आहे. विचार जर केला जे मला मित्रमंडळाने तिसरा दिवस माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आला म्हणून मला म्हणत वाटतं मज पामराय काय ज्ञानेश्वरी पारायण करताना दिसतात. हरिपाठाला विना घेऊन हरिपाठाला उभे दिसतात. जिकडून तिकडून माझे बाबा दिसतात. माझे बाबा आहेच खाली दयानी नाहीये माझे गजानन बाबा. खऱ्या अर्थानं चांगला जरी विचार केला त्या महात्म्यानेच मला पहिलं मंदिर दाखवलेलं आहे. आणि ज्या वेळेला बाबांचं मात्र इकडं कार्यक्रम असला की बाबांचं जेवणावर नाश्त्यावर अजिबात लक्ष नसायचं. बाबा काय मी तर मंदिरात असायचे. घरची वरडायची तुम्ही नाश्ता वेळेवर करत नाही, जेवण वेळेवर करत नाही. साधू संतांचं जेवण आणि नाश्ता म्हणजे नामस्मरण असते विठ्ठल. कीर्तन प्रवचन म्हटलं की नवे खेळ एकल्यांचा म्हणून मेळ जमाविला. एकल्यांचा खेळ नाही मेळ बाप. आदरणीय आमचे उत्कृष्ट मृदुंगमणी आमचे सागर गुरुजी, गुरुजींसाठी एकदा टाळ्या वाजवा. ज्यांनी मला बोलायला शिकवलं, ज्यांनी मला चालायला शिकवलं ते आदरणीय माझे गुरुमाऊली जयराम बाबा म्हात्रे, बाबांसाठी टाळ्या वाजवा. उत्कृष्ट प्रवचन केलं आमचे बाबुलनाथ बाबा असतील, आदरणीय आमचे दादासाहेब असतील, आमच्या विनयकरीताई लाडकी लेखनी संतांची मजवर कृपा बहुतांची. हो आदरणीय माझे गुरुबंधू उत्कृष्ट कीर्तनकार गायनाचार्य विठ्ठल महाराज भविष्य ऐकणारच आहात तुम्ही. आदरणीय ज्यांनी लाडकी लेखच म्हणायला हरकत नाही, आदरणीय आमचे अण्णा बाबासाहेब विखे अण्णा. जसं बापाने लेकीवर प्रेम करायला तसं मात्र आमच्या घरी भजन असं प्रवचन असं काही नुसतं फोन जर केला माहिती जर पडलं सत्यमामाचं कीर्तन आहे तरी कोणची वाट पाहत नाही, त्या ठिकाणी हजर होतात. आदरणीय आमचे अण्णा बाबा असतील, आदरणीय आमचे तुकाराम
ताई असतील, आदरणीय आमच्या गुरु भगिनी सुनीताताई वगैरे असतील, आदरणीय आमच्या धनाबाई, मीराबाई, आदरणीय सखूबाई आणि आमच्या सासूबाई बरं का, हा सरुताई भुजन साऊंड सिस्टीम मध्ये आमच्या नंददादांची सिस्टीम असते, आम्हाला टेन्शन नसतं बरं एकदा टाळी वाजते. तसे आदरणीय आमच्या शूटिंगसाठी आमचे परमेश्वर भाऊ मध्ये ते सुद्धा या ठिकाणी हजर झाले. तुम्ही संत मायबाप आणि कीर्तनाला आता सुरुवात करा. एकदा संतांचे पाय धरले ना तो भव रोगा जाय अनेक काय शिल्लक आहे. कशामुळे ब्रह्मरस गेली काढा तिने पिढा वारेल फते नाम विठोबाचे आणि कवाचे नशिबी. असा असणारा परमात्मा आपल्या मनाला कळणार नाही. तुका म्हणे दिल्या त्यात संत हाती दिल्या म्हणून सांगतात तिने साधती साधने. कीर्तनाने नाही बरं, भजनाने नाही, तिने साधती साधने. साधन म्हटलं
नाही, संताविना प्राप्ती नाही. आयशे वेद वेदाने गवाई देऊन सांगितलं तुम्हाला, वेद जाणू गेला पुढे मौनवला, हे गुह्य तुझला प्राप्ती कैशी. पूर्ण सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणी. संताविना प्राप्ती नाही. आणि आयशे वेद पूर्ण करते. संतच आपलं मनोरथ पूर्ण करू शकतात. पण संत ओळखायला शिका. कारण आजकाल पोटासाठी संत झाले कलीला, जटा वाढवले म्हणजे संत नाही, भगवे कपडे घातले म्हणजे संत नाही. संत कशाला म्हणतात? तेची संत, तेची संत,
काय उपाय? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. एकदा पाय धरले का मग पाय धरायचे म्हणजे नेमकं काय करायचं? कुठं ठेवायचे पाय? हृदयात ठेवायचे. आता हृदय आपुले चोपाळून यावले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. एकदा सद्गुरूची पावलाची स्थापना हृदयामध्ये केली ना मग तो परमात्मा तुम्हाला सोडून जात नाही. आता तुमच्याकडे नाही का तो? आता परमात्मा नाही का? परमात्मा आहे म्हणूनच मी बोलते. परमात्मा आहे म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलात. चाले हे शरीर कुणाचे असत ते कोण बोलवे तो हरिविना ते कवी ऐकवे एक नारायण. पण तयाचे भजन सोपू नका का करूच नका. खऱ्या हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. एकदा ते पाय कसे धरायचे? चित्ती तुझे पाय डोळा कशी असते? दृष्टांत आठवला. एक वेळचा प्रसंग आहे. ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी सत्यभामा ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी राधा गेली. गेल्याच्या नंतर माझी नोकरी सत्यभामा ती म्हटली ज्या वेळेला माझ्या देवाला काहीतरी बोलायचं असतं सांगायचं असतं त्याच वेळेला ही राधा येते. हिची खोड मोडली पाहिजे. मग खोड मोडली पाहिजे म्हणून काय केलं? काही नाही घरामध्ये गेली. त्यावेळेला काही गॅस बोलत ना तुम्ही गॅस नव्हता. मग जशी चूल पेटवली 50 पैशाची 1 रुपयाची माचीस आणली. चूल पेटवली. दूध उकळवलं. खडा असं दूध उकळवलं आणि गिलास भरला आणि राधेला प्यायला दिला. ज्या वेळेला त्या राधेनं जसा गिलास उचलला तसा घटा तोंडाला गिलास रिकामा झाला खाली ठेवला. का तिला असं तिला वाटतं काही शरबत दिलं. आणि ज्या वेळेला श्री राधाने ते दूध घेतलं दूध पिलं आणि संध्याकाळच्या वेळेला महिला मंडळ आपल्याकडे एक पद्धत आहे. कोणती? दिवाबत्ती झाली पती परमेश्वराचं दर्शन घेणे. घेताय ना? हसताय म्हणजे घेताय घेतच म्हणून आपण. मग दर्शन घेणे. दर्शन घ्यायला माझी नोकरी सत्यभामा गेली आणि त्यावेळेला विचारलं देवा तुमच्या पायाला कसे ओढ आले? तुम्ही कुठे चुली बशी स्वयंपाक केला? मग माझ्या देवाने सांगावं काय केलंस तू? अगं तू केलेले कर्म माझ्या वाट्याला आले. तू केलेले कर्म तूच केलेलं आहे सगळं काही. काय? अगं ज्या श्री राधाला तू दूध प्यायला दिलं ना तिचा तू विचार केला नाही. अगं तिला दूध पिलं तिला काय होणार आहे? पण तिच्या चित्तात काय होते? माझे पाय होते. आणि मग त्यावेळेला सत्यभामेला कळलं की देवाचे पाय दिसते हे पाय नाही. आपल्या समोर दिसतो तो हा देव वेगळा आहे. कसा आहे? कसा आहे देव? रंग
देवावे भजिते मनवली जीव भ्याला शरण गेला विठोबल. मग विचार करा, आपला भाऊ लोक जर घालवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सत्यनारायणाची महापूजा काय करावं लागेल बरं मग? हा? आळंदी पंढरीची वारी जरी केली तर बाई रंगाचा परमार्थ होईल, अंतरंगाचा परमार्थ होणार नाही. अंतरंगाच्या परमार्थासाठी तुम्हाला साधूच पाहिजे. अंतरंगाच्या परमार्थासाठी ते साधते साधन, ते साधनच तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे. ते साधन जर प्राप्त झालं नाही आणि रामकृष्ण हरी म्हणून म्हणून वाऱ्या केलं ना, रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबाजी आपुले सांगितले काय सांगितलं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाबाजी आपुले मंत्र दिला कशासाठी? तुम्ही समोरून दिसलात ना तर साधकांनी वारकऱ्याला म्हणायचं असतं रामकृष्ण हरी. मग पुढची बात, मग चला आमच्या घरी. पत्नी असेल ऐकण्यासारखी तर साधक म्हणतो रामकृष्ण हरी, जय हरी, चला ताई घरी, चला दादा घरी. आणि घरी गेल्यावर ती बाई म्हणते याला काही काम? जातो तर जातो कीर्तनाला, पण महाराज लोक सुद्धा घरी येऊ. विचार करा, ते साधती साधने. बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला राम. कोणतं साधन जगद्गुरु तुकोबारायला दिलं होतं? त्यांनीच म्हणावं, शिंक जांभळी खोकला खोकला, शिंक जांभळी रामकृष्ण हरी भजनाचं सांगितलं की त्यांनी. तुम्ही जो श्वास घेता ना आणि ज्या श्वास सोडता ना त्या श्वासात श्वास चिंतन केलं, पण मात्र ज्या वेळेस तुम्हाला खोकला आला तो श्वास जागीच थांबतो. शिंक जांभळी खोकला तितकाच वेळ. एवढी खूण सांगितली
दावून गेले आधी दयाने संतांनी मार्ग दावून गेले आधी दयाने ही संतते पण तेनेच पंथे चालू जातात नवीन पंथ शोधायचा संतांनी जो पंथ दाखवला त्याच पंथाने चालायचं मार्ग दावून गेले आधी दयाने ही संतते तेनेच पंथे चालू जातात न पुढे गुंता बोलते काय नवीन मार्ग शोधला तर नवीन मार्ग शोधला गुंता सुटणार संतांनी जे मार्ग दाखवला त्या मार्गाने गेलो तर गुंता पडणार तुम्हाला सुटायचंय का अडकायचंय चौरीशी हे आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन हा मग विचार करा ज्या वेळेला संतांना प्राप्ती नाही ते संत नेमकं करतात तरी काय तर आपण सारखे काही ती तात्काळ नाही काळ वेळ संतांची दृष्टी कशी असते हो काश्मीरीच्या पिल्लाला पाजण्याचं साधन नाही पण तिने जर दृष्टीने लेकरावर टाकलं ना त्या लेकराचं पोट भरतं आणि त्या दराला असते लेकरू ह्या तिराला असतं तरी सुद्धा पोट भरतं तशी संतांची दृष्टी बरं संत काय करतात कृपा दृष्टी निहाळले आपुल्या पदवी पैसविले तोही तर आवडीचा केले आपण जायशी ही संतांची दृष्टी आहे आपली दृष्टी आपण जर एखाद्या अशा गोऱ्या गोमटे लेकराला बघितलं ना चांगलं सकाळी बघितलं की संध्याकाळी तर फन 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 असं ताप येतो आपली दृष्टी म्हणजे दृष्टच लागली पाहिजे संतांची दृष्टी तशी आपण सारखे काय करतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप ते ते हरी रूप जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप ते ते हरी रूप जगत धार जे जे दृष्टी दिसे नाथबाबांचा हरिपाठ सांगतो जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही वैकुंठी कैलाशी तीर्थक्षेत्र देव तयारी ठाव रित्ता कुठे रित्ता आहे का रित्ताच नाही पण संता विना प्राप्ती नाही काहीशे वेळ देती बाबी विचार करा संतांशिवाय तो परमात्मा कळू शकत कशा असतात बरं संत जर कधी आपल्याला एखादं खटलं घेऊन कोर्टात जायचं काम पडलं का तर कोर्टामध्ये जर तो जे साहेब आपल्या नात्याला जवळच असेल ना ते नातं घरी तिथं चालत कथा माझं जावई मी त्याला डायरेक्ट कुठलं म्हणू शकतो असं म्हणतं का जे साहेब कोण नात्याने तुमचे जावई असतील पण त्यांना बोलण्यासाठी त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी मध्यस्थी कोणीतरी लागतो कोण लागतं बरं वकील कोण लागतो वकील मग त्यांच्याशी बोलण्यासाठी वकील लागतो ना तसं परमात्म्याचं आपल्या नातं जोडण्यासाठी कोण मध्यस्थी कोण असतात संत असतात संत हो आणि त्या संतांनी एकदा का तो देव दाखवला त्या संतांच्या दृष्टीने जर आपल्या दृष्टीला तो देव दिसला की मग तो कुठं नाही देव खाते देव पिते देव
इंद्राच्या कुळी जन्मला प्रल्हाद पत्नी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद दुसरा जन्म तुझा राम भक्त अंगद मंत्रा नाम माझे माता दिदलीलात गोकुळी कृष्ण सवे जन्मला उद्धव कुबजा नाम माझे उद्धारिले स्वभाव कलित नामदेव विठ्ठल चिंतनी त्याच्या सेवेसाठी दासी जन्मली जरी विठ्ठल मग ती जनाबाई म्हणते मला तो देव कोणामुळे माझ्या सद्गुरूमुळे कळाला आणि सद्गुरूमुळे कळाला मग तोच परमात्मा तुम्हाला कशामुळे कळलं तर सद्गुरूमुळे पण कोणते संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही बाबांनी जागेवर आणलं बाबांना माहिती याची गाडी पाहून 10 गाडी देणे संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देती गोडी मग विचार करा ज्या संतांचं मात्र आपल्याला ज्या देवाचं गुणवर्णन ज्याच्यामुळे करता येतं ना ती माऊली जर अवताराला आली नसती तर आपल्याला ते वर्णन करता गेलं असतं का कोणामुळे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला
कोणी जर असं कीर्तनावरून म्हटलं नाही की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं काय का बरं कीर्तनातून सांगता इतका वेळ का घेता छाती टोकपणा त्याला सांगावं काय छत्रपती शिवाजी महाराज जर अवताराला आले नसते ना तर तुला कीर्तन करता गेलं तुला कीर्तनात वाचता गेलं गळ्यात टाळ आला गळ्यात माळ आली उपकार त्यांचे केले उपकार सांगून मी काय जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा विचार करू नये देवा विचार करू नये देवा विचार करू नये आई बहिणीचे इज्जत राखणार आई बहिणीचे इज्जत राखणार धन धन शिवाजी करणार बिरहारी धन धन शिवाजी करणार बिरहारी धन धन शिवाजी करणार धन धन शिवाजी मग संतांना प्राप्ती नाही असे वेट देते गावी एका जनार्दनी संत आणि पूर्ण करते विचार करा त्या मार्तंड भैरवाच्या आपण मात्र दरबारामध्ये आहोत ना एक वेळेचा प्रसंग भगवान भोलेनाथाचा अवतार आहे भगवान भोलेनाथ कार्तिकी आणि गणपती माता पार्वती एकांतात बसले एकांतात बसल्याच्या नंतर रात्री त्यांच्या जवळ आली कोण रात्री आता काय आहे रात्री ती रात्री त्यांच्या जवळ आली आणि जवळ आल्याच्या नंतर ते छोटे छोटे दोन गोपाळ पाहिले गणेश आणि कार्तिकी आणि आपल्याकडे पाहिलं देवा मनात आलं तिच्या काय आलं मनात देवा मला काय तू असं काळात फक्त शरीर दिलं रात्री कशी माहिती नाही तुम्हाला हा मला का बरं असं काळात फक्त शरीर दिलं त्यावेळेला माझ्या भगवान शंकरांनी अंतःकरणातलं जाणलं आणि भगवान भोलेनाथ म्हणले रात्री काळजी नको करू अगं पुढील अवतारामध्ये ना तू आता एक काम कर पुढील अवतारामध्ये तू सोन्यासारखीच दिसते काय म्हटले तू आता इथून मात्र जा आणि एका पर्वतावर वनस्पतीच्या रूपाने ये आणि तू मात्र सोन्यासारखी दिसेल आणि ते मात्र सोनं माझ्यासाठी फार प्रिय आणि आवडीचं असेल माझे भक्ताला फार तो आवडणारा असेल काय ज्या वेळेला ती रात्री मग मात्र त्याच ठिकाणी गुप्त झालेली एका वनस्पतीच्या रूपाला पर्वतावर प्रगट झाली तिथं माता पार्वती अंघोळीला बसली तिला असा कंद दिसला तिला तो काढला हळदी एवढं टेन्शन मध्ये तो कंद काढला ती हळदी ते पीठ काढलं आणि सगळे अंगाला लागलं अंग पिवळं झालं कोणाचं माता पार्वतीचं आणि तीच रात्री पुढच्या अवतारात हळदी झाली म्हणजे मात्र भैरवाला जो भंडारा आवडतो ना जो प्रिय आहे ना तोच भंडारा म्हणजे ती रात्री आहे ती हळद आहे आणि ती हळदीच्या रूपाने आली आणि म्हणून त्या देवाला जास्त काय आवडतं भंडारा आवडतो हो मग विचार करा तो भगवान भोलेनाथाचेच अवतार आहे मात्र माझा खंडराया पण आपल्या सगळ्यांचं कुलदैवत आहे बरं सगळ्यांचं कुलदैवत आहे म्हणून आपण वर्षातून एकदा का होईना पण त्या देवाच्या दर्शनाला गेलो नाही जाता येत आपल्याला एवढ्या लांबच्या दुरीला मी संतांनी फार आपल्यावर उपकार केले अर्जुन मामासारखे महात्मे त्यांनी इथं आणून ठेवलंय त्याला न लागती साय असं जावे नंतर सुखी येतो घरा मग नाही आपण तिकडे जात कमीत कमी 4-5 इथं तरी आलं पाहिजे बघा कुलदैवत जर आपल्यावर नाराज असेल ना तर आपले कुठलेच काम होत नाही आपल्या कामाला अडकाटे आली समजा एक तर कुलदैवत नाराज तर पितृदेव नाराज हे दोनच नाराज ते जर नाराज असेल तर आपल्याला कुठलीच अडकाटे येत नाही म्हणून संताविना प्राप्ती नाही अशी वेद देते बाबी हो माझ्या भगवान मार्तंड भैरवाला मात्र माझे इकडे नाथबाबा सांगतात कसा आहे तो ओम वागा सोम वागा प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देवाने राखाय वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी आत्माने भरित राजगाडीतील हरी एका जनागणी धन्य गंधरा त्यावर पुन्हा वारी मग तू ती वारी आपल्याला काय सांगितलं वारी चुकवायची बरं
विचार केला तर आपले मला वाटतं अजून 15 मिनिटं आहे अक्काचे. पण मात्र मला जालन्याला जायचं आहे. मी सकाळी सुद्धा जालन्यावरूनच निघाले, 5 वाजता इकडे आले. आता मला देवगिरी पकडायची, जालन्याला जायचं, पुन्हा तिकडं कार्यक्रम झाला की संध्याकाळी बसायचं आणि इकडे यायचं संध्याकाळी तुमच्या कीर्तनाला हजर करत. परवाच्या उद्देशाने विचार करा. कृपा दान केली संती कल्पांती हे सरे ना. चांगला जर विचार केला तर माझे जयराम बाबा, माझे गजानन बाबा, माझे शरद बाबा नामदेव राय म्हणतात ना, जणी दृष्टी लाव तुझ्या सगुणपणा चेन माझ्या मनाला बोध केला. आनंद जन्मीचे विसर दूर आता तुझे मुलपानूर आहे. पण तेवढा विश्वास असला पाहिजे. आणि मग विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगता होई तोची. चांगला जरी विचार केला तर मात्र तरुण तळपदार मित्रमंडळ आहे, जे मला मित्रमंडळ सुंदर असं नियोजन केलेलं आहे. त्यांच्याच घराण्यामध्ये जी सेवा चालली, सेवा कीर्तन भजन कोणाच्या घरात होत नसतं. भक्तिवंता घरी भजन पूजन त्याची वाट बाहेर वंदना. नवीन आहे म्हणजे नवीन म्हणजे सप्त बऱ्याच वर्षांनी चालू आहे. पण मात्र 1-2 वर्ष असं जे काय आहे तो कार्यक्रम तर नवीन असल्यामुळे कधी कधी वेळेत उशीर होतो, कधी कधी लवकर होतं, निवेदन थोडं मागे पुढं होतं. आता आमचे बाबा पण थकले, जयराम बाबा, आणि त्यांना जोडाता त्यांचे बंधू मात्र आमच्या बाबांना बाबा असते. नवे खेळ एकमेकांचे एकमेका सहाय्य करून अवघड धरूसपर्यंत केलंच पाहिजे. म्हणून कीर्तन प्रवचनाचं भजनाचं काय फायदा असेल, कशासाठी सप्ताह करायचं. आपल्या लेकरांना माहिती पडते याला कीर्तन म्हणतात, त्याला भजन म्हणतात. हे लेकरांना जर दाखवलं नाही, शिकवलं नाही, कीर्तनात आणलं नाही, कीर्तनात बसवलं नाही, हरिपाठासारखा ग्रंथ त्यांच्यासमोर वाचला नाही, नुसतं शिकवलं बाहेर देशात पाठवलं ना, बाहेर देशात पाठवलं काय फरक पडतो. बाहेर देशात पाठवल्याच्या नंतर तुम्ही पैसा कमवण्याचं ज्ञान त्याला दिलं, त्या ज्ञानाचा काय उपयोग करतात ते पुढे आहे. ज्या वेळेला स्वतःच्या आईवडील देह ठेवतात आणि गावातले लोक त्यांना फोन करतात, बाळाने तुझ्या आईनं देह ठेवलं यावंच लागतं. ते फोनवर तिकडून सांगते यायला जमणार नाही, मी रक्कम पाठवून देतो आणि गावाला म्हणतोच घ्या उरकून. काय सांगतो, मी पैसे पाठवून देतो आणि गावाला म्हणतो घ्या उरकून. कशामुळे झालो, त्याला कीर्तन प्रवचन भजन जर तुम्ही हे जर शास्त्र सांगितलंच नाही ना, मग हे मनमार्गी केले, मग असे पुढे अवस्था होती. आपल्या लेकरांना संस्कार पडण्यासाठी आपण कीर्तनात आणलं पाहिजे, नाही येतात एकदा दोनदा, पण बळजबरी आनंद बसवायचे. आमची येत नाही बघा किती छोटी, पण जिथं भजन चाललं तिथं भजनात सुद्धा ती पोरगी बसते बघा. कारण शुद्ध बेसा मोठी फळे रसाळे मोठी मुखी अमृताची वाणी हे देवाचे कारणे. म्हणून चांगला जर विचार केला, लेकराला संस्कार देत असताना लहानपणीच लागतात, मोठेपणी लागत नाही. म्हणून आपण मात्र कशासाठी करायचं, तर मी कोणी कुठून आलो, जायचं कुठं, करायचं काय, कशासाठी, माझं हे नाही झालं, जेवढं कळण्यासाठीच फार मिळत आहे. आणि हे काय एकदा कळालं तर मग एक राहिला चित्ती राहिलं माईचं बत्ती, मग खाईचं मैसुनी करा एक चित्त, बस एक चित्त करा आणि त्या आनंदाला आळवत जा. ज्या संतांच्या कृपा आशीर्वादाला आपण पर्यंत आलो ना, त्या संतांचं एक भजन.